कासोदा HDFC बँकेचा भोंगळ कारभार, कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे ग्राहक त्रस्त. कासोदा एरंडोल येथील HDFC बँकेच्या भोंगळ कारभाराचा फटका सामान्य ग्राहकांना बसत असून बँकेच्या काही कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तणुकीमुळे ग्राहकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. कॅशियरला सह्या उमजत नाहीत, इथपासून ते पैसे शिल्लक नाहीत अशा सबबी सांगून ग्राहकांना ताटकळत ठेवले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. बँकेत आपले हक्काचे पैसे काढण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना गेल्या काही दिवसांपासून मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. सह्यांचे कारण अनेक ग्राहकांना तुमची सही जुळत नाही असे सांगून तासनतास ताटकळत ठेवले जाते. जुन्या ग्राहकांच्या बाबतीतही हाच प्रकार घडत असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. रकमेची चणचण, पैसे काढण्यासाठी गेल्यावर सध्या रोख रक्कम उपलब्ध नाही किंवा उद्या या अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. अपमानास्पद वागणूक, बँकेचे काही कर्मचारी ग्राहकांशी बोलताना सौजन्याची सीमा ओलांडून उलटसुलट उत्तरे देतात, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना अपमानास्पद वागणूक मिळत आहे. बँकेतून ठेवी काढण्याचा ग्राहकांचा पवित्रा, बँकेच्या या मनमानी कारभारामुळे त्रस्त झालेल्या अनेक मोठ्या ठेवीदारांनी FD धारक आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. संतापलेल्या ग्राहकांनी आपल्या मुदत ठेवी FD मोडून आपली खाती इतर बँकांमध्ये वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. जर स्वतःचे पैसे वेळेवर मिळत नसतील आणि सन्मानाची वागणूक मिळत नसेल तर अशा बँकेत व्यवहार कशासाठी करायचा, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी नम्रतेने वागणे अपेक्षित आहे. तांत्रिक कारणांचे भांडवल करून ग्राहकांना वेठीस धरणे चुकीचे आहे. वरिष्ठ प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा ग्राहक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. प्रशासनाकडून सुधाराची अपेक्षा, कासोदा परिसरातील शेतकरी, व्यापारी आणि नोकरदार वर्गासाठी ही बँक महत्त्वाची आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या अशा वागणुकीमुळे बँकेच्या प्रतिमेला तडा जात आहे. वरिष्ठ अधिकारी या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात आणि ग्राहकांना दिलासा देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.